मागच्या वर्षी 106% पाऊस होता, आता 92% आहे. पावसाचं प्रमाण कमी आहे, पावसाला अटकाव नाही आहे. म्हणजे आपण सरासरी इतक्या पावसाची अपेक्षा जून आणि जुलैमध्ये करू शकतो, पण त्याची तुलना 2025 करायची नाही. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर एन्सो सांगितला मी जून जुलैसाठी, तो अडचण करत नाही. आणि इंडियन ओशन डायपोल तो सुद्धा तटस्थ आहेत. म्हणजे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोघांचं तापमान हे सारखं असल्यामुळं पाऊस पडण्यास अटकाव नाही. म्हणजे एन्सोही अटकाव करत नाही, आयोडी अटकाव करत नाही. मग तसे जर म्हटलं तर 2026च्या मान्सूनमध्ये जून आणि जुलै हे दोन्ही महिने तुमचे सुरक्षित आहेत. फक्त टक्केवारी कमी आहे पावसाची, पण पावसाची शक्यता आहे. दुष्काळ म्हणलं एकदम कडक दुष्काळ असा प्रकार नाही. आणि जून आणि जुलै ह्या 2 महिन्याचं बऱ्यापैकी मी चित्र स्पष्ट केलेलं आहे. आणि जून आणि जुलै हे 2च महिने आपले खरीप हंगामासाठी आहेत, लक्षात घ्या. बरोबर. आता मी येतो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये. ह्या महिन्याचे भाकीत सांगण्याच्या अगोदर मी ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिने शेतकऱ्यांसाठी रब्बीचे महिने आहेत. इथला पाऊस हा रब्बी सीझनला उपयोगी येतो. 2026च्या ह्या वर्षीच्या मान्सूनमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एल निनो अवतरणार आहे, की ज्याची तुम्ही भीती जास्त बाळगता, तो एल निनो अवतरणार आहे. बरोबर. एल निनो अवतरणार आहे म्हणजे या दिवसामध्ये पावसाचं प्रमाण नक्कीच कमी असणार आहे.